आज मी तुम्हाला अस्तरवरती डायरेक्ट स्लीव्ज कटिंग करून दाखवणार आहे। अस्तर डबल करून घेतलेलं आहे, बंद बाजू आपल्या बाजूला करून घ्यायची आहे। आपल्याला आता स्लीवची उंची घ्यायची आहे। इथे मी घेतलेली आहे स्लीवची उंची 9.5 इंच। छातीचा चौथा भाग मी घेतलेला आहे 9 इंचाची घडी घेतलेली आहे आणि 3 इंचाला इथे मी खालच्या साईडला कॅप हाईट घेतलेली आहे आणि इथून आतमध्ये आपल्याला 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे। इथे वरच्या साईडला आपल्याला 1 इंचाला एक मार्किंग करायची आहे, दुसरी मार्किंग 2 इंचाला करायची। या पद्धतीने आपल्याला आता फ्रेंच कर्व घ्यायचा आहे। पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। 2 इंचाला मार्किंग केली आहे, तिथे आपल्याला पॉइंट आणि फिटिंगचा पॉइंट हा मॅच झाला पाहिजे। या पद्धतीने बघू शकता, अजिबात आपल्याला हाताने द्यायची गरज पडत नाही। या पद्धतीने तुम्ही शेप देऊन बघा। आता जिथे आपली फिटिंग आहे तिथून आपल्याला ह्या लाईनीवरती 2.5 इंच घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला खाली 1.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपला हा मधला गॅप 1.5 इंचाचा आला पाहिजे। आता परत आपल्याला फ्रेंच कर्व घ्यायचा आहे, तो आता आपल्याला पहिल्या लाईनीवरती मॅच झाला पाहिजे आणि इथे 1.5 इंच घेतलं आहे ना, तिथे मॅच झाला पाहिजे। बघू शकता मी असा ठेवलेला आहे। आपल्याला आता इथे लाईन मारून घ्यायची आहे। हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार। तसाच आपल्याला फ्रेंच कर्व उलटा करून घ्यायचा आहे त्या साईडला आणि हा पुढचा आहे ना आकार तिथे फिटिंगपर्यंत जोडून घ्यायचा आहे। बघू शकता। आता दंड घेर आहे 10 इंच, त्याचा निम्मा घ्यायचं आहे 5 इंच, त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच। आपल्याला आता ही मार्जिनची लाईन जोडून घ्यायची आणि फिटिंगची लाईन पण जोडून घ्यायची आहे का नाही सोपी पद्धत। बघू शकता, स्लीव्ज कटिंग करायची अजिबात आपल्याला हाताने ना आपल्याला शेप देता येत नसेल ना, आपल्याकडे हा फ्रेंच कर्व असतोच ना, नाहीतर तुम्ही विकत घ्या, आपल्याला खूप कामी पडतो। आणि ह्या पद्धतीने तुम्ही शेप देऊन बघा। तुमची छाती कोणतीही असू दे, त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। माझा छातीचा चौथा भाग आहे ना, म्हणजे 36 इंचाची ही बाई मी कट केलेली आहे, त्याचा मी चौथा भाग घेतला। 9 इंचाची आपल्याला इथे घडी घ्यायची आहे। आता मधला सेंटर आहे तिथे पण कट मारायचा आणि बाही ओपन करायची आणि त्याच्यानंतर आता पुढचा आपण आकार घेतलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा 1.5 इंचानी। बघू शकता ह्या पद्धतीने अजिबात बाही कमी पडणार नाही की जास्त पण होणार नाही, चुन्या येणार नाही, फुगा येणार नाही। ह्या पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग करून बघा, अजिबात आपल्याला मोजत बसायचं नाही। चला इथपर्यंतच, धन्यवाद।